दिल्लीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं त्या विद्यार्थ्यांनी मुंबईत येत राज ठाकरेंची भेट घेतली। या विद्यार्थ्यांनी आधी शिवाजी पार्क इथं आंदोलन केलं। यावेळी राज ठाकरे बाहेर आले आणि त्यांनी विद्यार्थ्यांना चर्चेसाठी घरी बोलावलं। आंदोलक विद्यार्थी यांनी दिल्लीत काय काय घडलं ते राज ठाकरेंना सविस्तरपणे सांगितलं। आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी मुलींवर कशा पद्धतीने अत्याचार केले आपबीती आंदोलक मुलींनी सांगितली। शिवतीर्थावर चर्चा सुरू असताना आदित्य आणि अमित ठाकरे आंदोलकांमध्ये सहभागी झाल्याचंही पाहायला मिळालं। आणि याच संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार सध्या संपर्कात आहेत। ऋतिक, राज ठाकरे देखील त्यांना घरी बोलवण्यात आलं विद्यार्थ्यांना आणि त्यांच्याकडनं त्यांनी वस्तुस्थिती जाणून घेतली। काय काय घडलं नेमकं, काय काय घडलं? नक्कीच आपण बघतोय की खरं तर 18 तारखेपासून जे आंदोलन आहे ते जोरदार सुरू असल्याचं पाहायला मिळतं। मुंबईमध्ये देखील आंदोलनाने जो आहे तो जोर धरलेला आहे। मागचे 4 ते 5 दिवसांपासून शिवाजी पार्क परिसर असेल, चेंबूर असेल, तिकडे वरळी वगैरे भागामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनं जे आहेत ते विद्यार्थी रस्त्यावर उतरून करत असल्याचं पाहायला मिळतं। आणि आज देखील शिवतीर्थ या निवासस्थानाच्या आजूबाजूला आणि एव्हाना संपूर्ण शिवाजी पार्कलाच आपण बघितलं तर विद्यार्थ्यांनी घेरा जो आहे तो घातलेला होता। पुढे शिवाजी पार्कपासून ते पुढे प्लाझापर्यंत ही विद्यार्थ्यांची रॅली देखील निघालेली होती। मोठा आपण बघितलं तर तो दादरचा जो मध्यवर्ती भाग होता तो पूर्णपणे ठप्प झालेला होता। आणि अशातच पुन्हा तिकडून जाऊन राज ठाकरेंची भेट जी आहे ती या विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे। राज ठाकरे सुरुवातीला त्यांना भेटायला बाहेर आलेले होते। त्यानंतर राज ठाकरेंनी सांगितलं विद्यार्थ्यांना की तुमचं 10 जणांचं शिष्टमंडळ आतमध्ये पाठवा, आपण सर्व तयारी जी आहे ती आपण सर्व जी चर्चा आहे ती आपण करणार असल्याचं पाहायला मिळतं। आणि या अनुषंगाने आपण बघितलं तर 10 जणांचं शिष्टमंडळ गेलेलं होतं आतमध्ये। त्यावेळेस एका मुलीला विचित्रपणे पोलिसांनी पकडलेलं होतं, तिच्या केसांना वगैरे पकडलेलं होतं असा आरोप आणि व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येत होतं। तो त्या मुलीने स्वतःवरची आपबीती जी आहे ती राज ठाकरेंना सांगितली। तसेच तिथं अमित ठाकरे, आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते। आणि पुढे म्हणजे 2 दिवसांमध्ये ज्युनियर ठाकरे जे आहेत त्यांनी 5 वाजता पुन्हा CJP जे युवकचे जे सर्व आंदोलक आहेत त्यांना मीनाताई ठाकरे पुतळ्याशी इथं बोलवलेलं आहे। आणि पुन्हा जे दोघं ठाकरे बंधू आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे देखील 26 तारखेला एका मोठ्या सभेचं आयोजन करतात याच मुद्द्यांवरती। कारण की दिल्लीमध्ये जे आंदोलन पार पडलं त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पोलिसांकडून लाठीचार्ज केला गेला अशा पद्धतीचे व्हिडिओ समोर आले। असा आरोप झाला की विद्यार्थ्यांवरती अमानुषपणे लाठीचार्ज झाला। त्या विरोधात कुठेतरी हे आंदोलन जे आहे ते आता महाराष्ट्रातून देखील पुकारला गेला असल्याचं पाहायला मिळतं। मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जो आहे तो आंदोलनामध्ये आल्याचं पाहायला मिळतं। ठिकठिकाणी आंदोलन उद्याही पार पडणार आहेत। परवा देखील 24 तारखेला मीनाताई पुतळ्याची जनगण मन हे आंदोलन होणार आहे। त्या ठिकाणी सर्व आंदोलन पुकारतील आणि 26 तारखेला एका मोठ्या सभेचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। नक्कीच ऋतिक, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।